नमस्कार, मयुरीज वर्ल्डमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत कढीपत्त्याची अशी बहुगुणी चटणी जी आपण सहज स्टोअर करू शकतो। आणि कढीपत्ता इतका हेल्दी आहे ना शरीरासाठी की त्याची चटणी तुम्ही बनवून एक वेळा बनवून स्टोअर करून नेहमी खाऊ शकता। तुमच्या जेवणात तुम्ही त्याचा समावेश करू शकता। तर यासाठी असा फ्रेश कढीपत्ता घ्यायचा आहे आणि त्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग नंतर याला याचे पत्ते सेपरेट करायचे। तर इथे मी जाडबुडाचा असा पॅन घेतलाय आणि त्यात आपण एक एक करून सगळे जे जिन्नस आहेत ना ते भाजून घेणार आहोत। तर अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे आणि त्यात आपण इथे ही उडदाची डाळ आहे ना हिला मी छान खमंग भाजून घेते। आणि उडदाची डाळ भाजताना गॅस कमी असावा आणि कसं आहे ना की एक प्रॉपर असा एक रंग येईस्तोवर त्याला भाजायचं आणि छान खमंग असं सुवास येईस्तोवर भाजायचं। बघा रंग सुद्धा बदललाय। इथे मी शिलट्यांची डाळ मुद्दाम घेतली कारण ही जास्त पौष्टिक असते आणि सोबतच हरभऱ्याच्या डाळीला सुद्धा आपण इथे असंच भाजून घेणार आहोत। अगदी मंद आचेवर भाजायचे म्हणजे छान खरपूस भाजून होते। तर असे एक एक जिन्नस आपण भाजून घेणार आहोत। तर आपण आता याला काढून घेऊ आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे। एका ताटात असं मी शिफ्ट करून घेते आणि त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत कोरडं किसलेलं खोबरं। याला सुद्धा अशा प्रकारे आपण भाजून घेणार आहोत। कढीपत्ता ना खूप हेल्दी असतो, खास करून केसांसाठी। तर केस गळती थांबते आणि स्काल्प जो असतो ना आपला तर ती जर म्हणजे त्याची जर स्किनला काही प्रॉब्लेम असेल ना तर ते सुद्धा रिपेअर होतं। कढीपत्ता इतका हेल्दी आहे आणि त्यात अँटीऑक्सिडंट्स असतात, विटॅमिन ए असतं, विटॅमिन बी असतं, विटॅमिन सी, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आणि यासारखी बरीच खनिजं त्याच्यात आढळतात। म्हणून ही खूप हेल्दी असतात आणि ही आपण डायरेक्ट खाऊ नाही शकत, बहुतेक वेळा काढून ठेवतो ना। तर त्यामुळे ही चटणी तुम्ही नक्की करून बघा। आणि शेंगदाण्यांना सुद्धा असं छान परतवून घ्यायचं, कमी कमी तेल टाकून असं परतवून घ्यायचं। आता इथे मी टाकणार आहे जिरं आणि सोबतच घेतलंय लसूण आणि जिरं लसूणमुळे ही चटणीला अजून सुंदर अशी चव येते आणि यालाही छान खमंग भाजून घ्यायचं आहे। आणि रंग बदलल्यानंतर याला एका ताटात आपण शिफ्ट करून घेणार आहोत। आणि आता आपण त्याच्यानंतर टाकणार आहोत कढीपत्ता। तर कढीपत्त्याला मी आधीच स्वच्छ धुवून घेतलंय आणि मग त्याला छान कोरडं करून घ्यायचंय आणि मग नंतर या पॅनमध्ये टाकायचंय। तर पॅनमध्ये टाकण्याआधी या पॅनला ऑलरेडी थोडंसं तेल होतं म्हणून पहिलेच तेल टाकायची गरज नाहीये। परतताना नंतर आपण अगदी छोटं एक पळी तेल टाकणार आहोत। जसं जसं कोरडा होत जाणार आहे ना हा कढीपत्ता तुम्ही बघू शकता याचा रंग सुद्धा बदलेल आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा कुरकुरीत होईल ना तोपर्यंत याला छान भाजून घ्यायचं आहे। अगदी नावाला असं अर्धी पळी तेल टाकायचं आहे फक्त शेवटी आणि छान सुगंध खूप सुंदर येतो ह्या कढीपत्त्याचा। आता मी इथं हे अर्धी पळी तेल टाकलंय आणि यालाही छान परतवून घ्यायचं आहे। बघा तुम्ही आता मस्त रंग बदललाय आणि छान असा हा ना असा कुरकुरीत झालाय, अगदी चिवड्यात वापरतो ना तसा हा कढीपत्ता अगदी रेडी झालेला आहे आपला। आता आपण इथे याला थंड करण्यासाठी एका ताटात काढून घेऊ आणि नंतर आपण इथे हे जे सगळे जिन्नस आपण भाजून घेतले होते ना ते मिक्सरमध्ये टाकून घेणार आहोत कारण आता आपण याची छान चटणी बनवून घेऊया आणि चटणीला छान बारीक वाटून घ्यायचं आहे। तर सगळ्यात आधी खाली हे जे भाजून घेतले ते जिन्नस टाकायचं आणि त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत हा कढीपत्ता। हा हळूहळू टाकून त्याला असं थोडं दाबून घ्यायचं आणि मग नंतर याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग नंतर अशी थोडीशी जाडसर भरड निघाल्यानंतर याला चमच्याने परत एकत्र करून घ्यायचं आहे। आता आपण जे कोरडे मसाले आहेत ना ते यात टाकणार आहोत। तर इथे मी टाकणार आहे हे मिरची पावडर आणि मिरची पावडर नंतर टाकलंय धना पावडर आणि सोबतच इथे ही आमचूर पावडर टाकते। आमचूर पावडरमुळे खूप अतिशय मस्त अशी चव येणार आहे आपल्या चटणीला आणि सोबतच इथे चवीपुरतं मीठ आणि याला पण छान मिक्सरमध्ये केल्यानंतर मस्त सुंदर असं सुगंध पण येतो आणि आपली जी चटणी आहे ना ती बनवून रेडी झालेली आहे। तुम्ही बघू शकता काय सुंदर रंग आलाय, छान हिरवागार रंग आलाय आणि मस्त अशी हेल्दी चटणी आपली बनवून तयार झाली आहे। तर आता ही जी चटणी आहे ना हिला आपण आता एका कोरड्या अशा एखाद्या जारमध्ये बरणीमध्ये भरून घेणार आहोत आणि ही रेसिपी तुम्ही न चुकता बनवायची आणि मला कमेंटद्वारे नक्की कळवा कारण याच्याने अतिशय म्हणजे खूप सारे लाभदायक असे आपले परिणाम होणार आहेत शरीरावर। अगदी उच्च रक्तदाबासाठी सुद्धा हा एक उपाय म्हणून, नंतर शुगरवाल्यांसाठी म्हणजे जे शुगर पेशंट असतील त्यांना सुद्धा ही चटणी खूपच गुणकारी आहे। तर ही रोजच्या जेवणात तुम्ही याचं सेवन नक्की करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरायचं नाहीये, शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत। चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब नक्की करा आणि
बेल आयकन पण प्रेस करा आणि कमेंट करायला विसरायचं नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट, तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा.